सरकार जनजीला घाबरतंय का? निवडणूक आयोग कुणाची नोकरी करतंय हे हळूहळू लक्षात येत आहे। उद्धव ठाकरेंचा महायुतीसह निवडणूक आयोगावर निशाणा। ठाकरेंना फक्त मराठी माणसाची दुबार मतदार यादी दिसली आरोप करत आशिष शेलारांकडून मुस्लिम मतदारांच्या यादीचं वाचन। महाविकास आघाडीच्या अनेक मतदारसंघांचाही उल्लेख। फडणवीसांना पप्पू ठरवल्याबद्दल शेलारांचे आभार। महाविकास आघाडीसोबत निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात या। उद्धव ठाकरेंनी डिवचलं तर शेलार फडणवीस यांच्यामध्ये वाद असल्याचाही टोला। तर लांगुल चालन करणारे पप्पू कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे। बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। लोकसभेत महाविकास आघाडीचे खासदार मतचोरी करून निवडणुकीत निवडून आले का? ठाकरेंनी स्पष्ट करावं, बावनकुळेंचं आव्हान। महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी सुषमा अंधारे यांचा फलटण पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। एपीआय तेजस्वी सातपुतेंनी संपदाचं खच्चीकरण केल्याचाही आरोप। सरकारनं एसआयटी नेमलीच नाही, अंधारेंचा दावा। फलटण प्रकरणातील एसआयटीमध्ये निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करा। खासदार सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांनी तपासाआधी क्लीन चिट देऊ नये। निंबाळकरांवरून सुळेंची। दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या बेकायदा इमारतींवर ठाणे महापालिकेची कारवाई। दोस्ती सर्व्हिस रोडवरील कारवाईला स्थानिकांचा विरोध, तर 8 इमारतींवर तोडक कारवाईचे हायकोर्टाचे आदेश। निवडणुकांमुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन आता पुढे ढकललं जाण्याची शक्यता। 8 डिसेंबरपासून होणारं अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याचा अंदाज। अनौपचारिक चर्चेमध्ये बावनकुळेंची माहिती।